लावायचे आहेत आणि दोन्ही टीमचे 12th मॅन खांडतचा आलाय. साल्विकोन आपले 12th मॅन पाठवा. ही स्पर्धा ढवळी विभाग क्रिकेट संघटना अंतर्गत आहे. आई गावदेवी क्रीडा मंडळ चालीचा कोण मुंबई ठाणे पुणे बडोदा आयोजित संपूर्ण चालीच्या कोणचे सर्व ग्रामस्थ एकत्र झाले. ग्रामस्थांनी आयोजित केलेली ही स्पर्धा भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा आई गावदेवी चालीचा कोण चषक एक नामांकित स्पर्धा आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक आहे. रोख रक्कम 15,000 आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 10,000 आकर्षक चषक. चतुर्थ आणि तृतीय क्रमांक 5,000 रुपये आहेत. म्हणजे दोन्ही संघांना 5,000 आकर्षक चषक. मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी आहे. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर यांना सुद्धा आकर्षक ट्रॉफी आहे. तसेच फलंदाजाला बॅट आहे, गोलंदाजाला शूज आणि मालिकावीरला स्मार्ट वॉच आहे. दर्जेदार आयोजन दर्जेदार नियोजन आपण पाहतोय. आई गावदेवी चाळीचा कोण चषक 2025 या स्पर्धेची तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला आणि 16 संघांमधील पहिले संघ होता सुभेदार नरवीर तानाजी माझे उंबरड वर्सेस रायझिंग स्टार. रायझिंग संघ विजय झाला. त्यानंतर जांतराजा स्पोर्ट कप साल्विकोन आणि रुद्र ओवी 11 खडकवाडी. रुद्र ओविल हा संघ सुद्धा इथे पराभूत झाला. नेक्स्ट मॅच जननी कुंबलजा क्रिकेट संघ खोपड आणि गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण. मध्यंतरामध्ये आपला टॉस केला जाईल. खोपड चला पंचांचा सिग्नल ग्रीन येतोय. मॅचला स्टार्ट होते. 3 ओव्हरची मॅच असेल. ही बॅट इथं आमच्यापर्यंत सापडली जर कुणाची असेल तर घेऊन जा. ओके एक अंपायर पाठवा. पंच पाठवा. आपण व्यासपीठावरती पाहतोय सन्माननीय अध्यक्ष नारायणदादा शिंदे साहेब सकाळपासून उपस्थित आहेत. खरोखरच मागील वर्षी सुद्धा आपण युवा सेनेचं चषक पकडलं होतं, पाहिलं होतं नितेश शिंदे. त्याही वेळी दादा बाबा 2 दिवस उपस्थित होते आणि आजचं हे दर्जेदार असं आयोजन आई गावदेवी चाळीचा कोण चषक. मयूर कडव सर आणि त्यांच्या समवेत आमचे ज्ञानेश शिंदे आहेत. दोन्ही पंच काम पाहतील. ही स्पर्धा अतिशय सुंदर असं आयोजन अतिशय म्हणजेच ठाणे शहराच्या जवळचं ग्राउंड घेतलेलं आहे. पटणी ग्राउंड वरती सर्कल ग्राउंड आहे. गोलंदाजी मारती गोलंदाज राहुल. साल्वी कोण तुमचा 12th मॅन पाठवा. साल्वी कोण 12वा प्लेयर इथे बाबा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पहिलं यश आलंय रायझिंग स्टार खांडस संघाला. मागील मॅच सुद्धा आपण पाहिली होती त्यावेळी सुद्धा असं यश संपादन केलं होतं या गोलंदाजाने. राहुल हा गोलंदाज पहिली ओव्हर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतोय तो रायझिंग स्टार खांडसा संघ. पहिला धक्का पहिला हादरा बसलाय साल्विकोन संघाला. संकेत 0चा चष्मा पेनून माघारी गेलाय. पहिला हादरा बसलाय साल्विकोन संघाला. महत्वाची मॅच होती आणि महत्वाच्या मॅच मध्ये पहिला हादरा बसवलाय तो राहुल या गोलंदाजाने. अनिकेत आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. अनिकेत चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. 3 ओव्हरची मॅच असेल. पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असेल आणि पॉवर प्लेचे पहिला चेंडू हाताळताना राहुलने यश संपादन केलंय. पुन्हा गोलंदाज सज्ज झालाय. स्वतःचा गोलंदाजीवरती शतरक्षण सजवताना पाहतोय आपण राहुल. फटका सजला. शतरक्षक जज करतो झेल घेणार का हो का नाही आणि दुसरा धक्का दुसरा हादरा बसलाय जाणता राजा स्पोर्ट क्लब साल्विकोन संघाला. काय गोलंदाजी करतोय राहुल. त्याचं कौतुक करावं लागेल कारण पहिला चेंडू तो विकेट दुसरा चेंडू वाईट आला बाबा. त्यानंतर सुद्धा
गडी माघारी पाठवतोय. चांगली गोलंदाजी राहिले राहुलची आतापर्यंत. 2 गडी माघारी पाडत यशस्वी ठरतोय गोलंदाज राहुल. मागील मॅच मध्ये जर विचार केला तर राहुल गोलंदाजी करत होता त्यावेळी राहुलने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि आतापर्यंत जर विचार केला तर 2 गडी मागील मॅच मध्ये 1 गडी माघारी पाठवण्याची मॅच आहे. मॅच महत्वाची आहे कारण ही मॅच दोन्ही संघांसाठी तेवढीच महत्वाची आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली. 2 गडी बाद 3. आता प्रतीक आलाय पुन्हा स्ट्राईकला, परंतु राहुल मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतोय. चेंडू मागे निघून जातोय. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने करतायत. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. थोडीशी रिस्क घेतली होती आणि वाईट चेंडू. धावा 3 मिळतील. 3 धावा धावफलकावरती. बाईकच्या 2 आणि वाईटच्या 1 अशा 3 धावा. 3 धावाने संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. पुन्हा पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू येतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. चांगलं कामकाज पंचांच्या माध्यमातून. चांगलं इथं आयोजन सुद्धा आहे. दर्जेदार असं आयोजन. आयोजकांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल. कारण आपल्या विभागातील तरुणांसाठी ही पर्वणीची स्पर्धा म्हणावी लागेलच. कारण गेल्या हप्त्यातच लीग स्पर्धा पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच हे आयोजन. पुन्हा राहुल सज्ज झालाय. पटकथा सजवलाय. मध्ये शतशक तैनात होता. त्याला हुलकावून देत चेंडू निघून जातोय. आर पार सीमारेषा पार येतोय. अगदी खणखणीत असा चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाचा धावफलक निघून जातोय. 11 धावा धावफलकावरती. आता धावसंख्येने वेग घेतलाय. ज्या धावसंख्या पहिल्या 3 चेंडू मध्ये स्थिरावल्या होत्या त्या धावसंख्येला आकार देण्याचं काम प्रतीक करतोय. कारण प्रतीकला माहिती आहे सलामीवर माघारी गेल्यानंतर आपल्याला डाव सावरावा लागेल. ते काम प्रतीक करतोय मैदानामध्ये. कॅप शोधलाय. खाली पॉइंटला शतक. त्याला हुलकावणी दिले चेंडूने. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. अतिशय जोखीम घेतायत. रिस्क घेतायत मैदानात दोन्ही फलंदाज. कारण मैदानामध्ये रिस्क घ्यावी लागेल. तुम्हाला धावांसाठी धावाधाव करावा लागेल. संघर्ष करावा लागेल. कारण महत्वाची मॅच आहे. आई गावदेवी 40 चषक 2025 आणि मोठी स्पर्धा. आणि मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना जबाबदारीने खेळणं हे दोन्ही बॅटरला माहिती आहे. आणि त्या पद्धतीची बॅटिंग सुद्धा मैदानामध्ये. राहुलच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद 15. पहिले 3 चेंडू ना राहुलच्या बाजूने राहिले मित्रा. कारण पहिला चेंडू वरती विकेट. त्यानंतर वाईट टाकला. पुन्हा विकेट घेतली. परंतु 4थ्या चेंडू नंतर मात्र प्रतीक साळवी काही शांत बसला नाही. धावा बनवण्याचं काम केलं. धावसंख्येला आकार देण्याचं काम केले. 13 धावा धावफलकावर. 3 ओव्हरची मॅच आहे. एक 35-40-35च्या आसपास धावसंख्या द्यावी लागेल समोरील संघाला. स्ट्राईकला बॅटर आहे आता प्रथमेश. पटकत सजवला आहे. तिथे शतकने चुकी केली. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. अतिशय चांगला प्रयत्न झाला. ही चुकी मात्र येणाऱ्या काळामध्ये बॅटिंग करत असताना माहित पडेल. आदेशचा पहिला चेंडू होता त्याच्यावरती प्रहार केलाय प्रथमेशने. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. ह्या 2 धावाने धावफलक नक्कीच पुढे जाईल. तो म्हणून पुन्हा प्रथमेश सज्ज झालाय. मोठे फटक्यासाठी जाणला जातो प्रथमेशला. मोठे फटके केरावे लागतील. साळवी कोण हा संघ बॅटिंग करत असताना आता मात्र विकेट माघारी गडी जातोय. जशास तसं उत्तर दिले आदेशने. ज्या प्रत्येकच्या बॅटिंग मध्ये धावा येत होत्या त्याला थांबवण्याचं काम नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. आकाश. आकाश आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. नाश्त्याची व्यवस्था केलेली. आलेल्या सर्व संघांना आता जे लेट संघ आले असतील त्यांना खोपड असेल, चाळीचा कोण, गोवेळे आणि बोरावळे हेही संघ आपण नाश्त्याची व्यवस्था केली. नाश्ता करून घ्यायचा आहे. नवीन बॅटर आकाश आलेत.
फटका तसा झाला मिड ऑफला शतरक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण अतिशय फेकी झाली जोरात तोपर्यंत दुसरी धाव रोखली जाणार नाही. 2 धावा प्रतीक आकाश आणि त्याच्या जोडीला प्रतीक आहे मैदानामध्ये चांगली 2 धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपण पाहिले. ऑरेंज जर्सी परिधान केलेला हा संघ धावांसाठी धाव करतोय. जरी आमचे गडी माघारी गेले असलात तरी आम्ही हार मानणार नाही. आम्ही धावसंख्येचं टार्गेट देव समोरील संघाला, कारण विजय काय असतो ना ह्या दोन्ही संघांना माहिती आहे आणि विजयासाठी दोन्ही संघ मैदानामध्ये मात्र एकामेकाशी संघर्ष करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण कीपर कडून झाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. ही ते धावचीची संधी होती, चुकी झाली मैदानामध्ये. एकदा होती, दुसरीचा प्रयत्न करता करता बाळ बचावले दोन्ही फलंदाज. प्रतीकचं लक्ष नव्हतं. आकाशने कॉल केलं होतं, कोऑर्डिनेशन झालं नाही. बाळ बचवले ते आकाश. एकच धावफलकावरती ऍड केली जाईल. दुसरी धावेसाठी प्रयत्न करत होते, परंतु निलेश मांढरे यांनी चांगली फेकी केली. एका धावेवरती समाधान. थ्रो खराब होता परंतु कव्हर केलं निलेश मांढरेने. पुन्हा गोलंदाज आदेश सज्ज झालाय. पंच आमच्याकडे बोलतायत, जमिनीला समांतर हात करतात. येतोय वाईट चेंडू. धावसंख्येत भर होईल परंतु बॅटरचा विचार केला. प्रतीक त्याच्या बॅटमधून एक चौकारता आलाय. एका तर दुसरा मोठा फटका प्रतीकला मारावा लागेल. धावसंख्येचा आकार देण्याचं काम प्रतीकला करावं लागेल. मैदानाला शतरक्षक तैनात होता. एक धाव पूर्ण. दुसरीची ही ते फेकी होते तोपर्यंत चेंडू चांगला गेदर केला नाही कीपरने. जर गेदर केला असता तर नक्कीच हाही गडी माघारी जाण्याचा प्रयत्न चांगला झाला असता. फेकी चांगली झाली होती राहुल कडून परंतु कीपरने त्याचं काम चोख केलं नाही. फेकी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न ही ते चुकी आणि चुकी होते रायझिंग स्टार या संघाकडून. तिसरी धाव घेणार की नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती. शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाज कोण असेल याच्याकडे लक्ष लागले. एक मला वाटतं जयदीप, मागील मॅचचा सामनावीर. मागील मॅच मध्ये 5च धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी माघारी पाठवलेला एक कमी वयाचा गोलंदाज जयदीपला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. जयदीप आता गोलंदाजीमध्ये चेंज केलं तर मागील मॅच मध्ये जयदीप हा 3ऱ्या क्रमांकावर होता परंतु आताही त्याला 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे चांगलं. पहिला राहुल होता त्यांचा आदेश आणि आता जयदीप, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा गोलंदाज असतील जयदीप, कारण मागील मॅच मध्ये धावा रोखण्याचं काम केलं होतं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम जयदीपने केलं होतं. रायझिंग स्टार संघ गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केले तर राहुलने, दुसऱ्या ओव्हरमध्ये आदेशने धावा खर्च केलेत 9. शेवटचा गोलंदाज कमी वयाचा गोलंदाज जयदीप. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. नाश्त्याची व्यवस्था केलेल्या आलेल्या सर्व संघाने आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. जननी कुंभलचा क्रिकेट क्लब खोपड आणि गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण. जशी ही ओव्हर संपेल, हे षटक संपेल तसा आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या याची नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फटका थजवलाय क्षेत्ररक्षक निलेश मांढरे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने करतायत. 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. 2 धावाने संघाचा धावसंख्येत नक्कीच भर पडेल. चांगले क्षेत्ररक्षण झाले निलेश मांढरे यांच्या माध्यमातून, कारण संघासाठी धावा रोखण्याचं काम करतात. निलेश मांढरे लॉंग ऑफ मध्ये तैनात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केले जात आहे. 2 धावा आलेत. प्रतीक फटका थजवला. शॉट बनवला क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न राहुल आले तिथे आणि ही ते धावचितच्या स्वरूपामध्ये एक शॉट आणि गडी बाद आहे का. ओके सर.
एक पण धाव नाही आणि तो रनआउट. म्हणजे ती धाव पण शॉर्ट प्लस रनआउट. म्हणजे कॉर्डिनेशन नाही राहिलं तर दोन्ही खेळाडूंमध्ये, आकाश आणि प्रतीक मध्ये. आकाशला माघारी परतावं लागतंय. एक धाव काढली ती पण शॉर्ट. म्हणजे अति घाई संकटात नाही. जर एक धाव व्यवस्थित काढली असते तर गडी बचावला असता, चांगलं पार्टनरशिप बीटी झालं असतं. परंतु ती धाव पण गेली आणि गडी पण गमावा लागला. नाश्ता करून घ्या खोपडवाले, आपण आलेत तुमच्यासाठी नाश्ता. सर्व आलेल्या खेळाडूंसाठी नाश्ता आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला इंजनी कुंबलजा क्रिकेट क्लब खोपड गावदेवी क्रीडामध्ये चाळीचा कोण. 24 धावा धाव फलकावरती. 24 तिसरी ओव्हर प्रगती पथावरती. 24 धावा धाव फलकावरती. ही ते दांडी दांडी गुळ करून टाकले. काय गोलंदाजी करतोय जयदीप. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जयदीप हा शेवटचा गोलंदाज आहे आणि हा गोलंदाज धावा रोखण्याचं काम करेल. आतापर्यंत 2 धावा खर्च केले, 2 गडी माघारी पाठवलेत. मागील मॅच मध्ये सुद्धा चांगलं कामकाज केलं होतं जयदीपने. तो जयदीप चांगलं कामकाज आतापर्यंत तरी केलेलं आहे. 3 चेंडू त्याने हाताळले. 3 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केले, 2 गडी माघारी पाठवलेत. विकी साल्वी आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्येला आकार देण्याचं काम होत नाही. मग आता विकीला मात्र मोठे फटके मारावे लागतील. एखादा षटकार चौकारचा आला तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या समोरील संघाला जाईल. 24 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. एक 30 ओव्हरची मॅच म्हटलं एक 35 धावा धावसंख्यावरती पाहिजेत समोर संघाला. कारण समोर संघ सुद्धा ताकदवान संघ आहे. विजयाची चव त्यांनीही चाकलेली आहे. परंतु जयदीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय. त्याचीच गोलंदाजी मात्र त्याच्या संघाच्या भात्यामध्ये बाजूने राहिले. फटका तर सजवलाय. निलेश मांढरे आहे, झेल घेणार का नाही. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. 2 धावा इथे. तिसरीसाठी प्रयत्न केलाय आणि ही ते तिसरी धाव पूर्ण होते. फेकी चांगली झाली होती. चेंडू चांगला गॅदर केला नाही जयदीपने. चाचपटत राहिला गोलंदाज. परंतु इथे तिसरी धाव रोखली झाली नाही. कारण रिस्क घेतली होती प्रतीक आणि विकीने. कारण जिंकण्यासाठी अशा रिस्क घेणं गरजेचं असतं. 3 धावा पळून पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक आणि विकेटची पुन्हा गोलंदाजी मारते. जयदीप सज्ज झालाय. समोर प्रतीक आहे. आणि आता कीपरच्या आटामध्ये हे चेंडू विसवला. विकेट बाद होतोय. गडी जशास तसं उत्तर दिलंय जयदीपने. मी जयदीपचं नक्कीच कौतुक करेल. आतापर्यंत धावा खर्च केलेत त्या फक्त आणि फक्त 5 धावा. गडी बाद केलेत ना, 3 गडी बाद. काय गोलंदाजी करतोय तो जयदीप. जर चेंडू चांगला गॅदर केला असताना तोही रनआउटची संधी आली होती त्याच्याकडे, परंतु तो थोडा चाचपडत राहिला. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय प्रसाद. प्रशांत आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला विके आहेत. शेवटच्या काही चेंडूंचा शिल्लक आहे. धावसंख्या रोखण्याचं काम जयदीप करतोय. धावसंख्येचा विचार केला तर 27 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू आहे जयदीपचा. स्ट्राईकला आता नवीन बॅटर मैदानामध्ये प्रशांत आलाय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. एखादा मोठा फटका मारणार की निर्धाव चेंडू येणार का विकेट घेणार याच्याकडे लक्ष. शेवटचा चेंडू घेऊन जयदीप स्वार झालाय गोलंदाजी मार्क वरती. चल थोडं फास्ट घ्या रायझिंग स्टार. आणि पंच जमिनीला समांतर करतायत. हा वाईट चेंडू घोषित करतायत. वाईटने संघाच्या धावसंख्येवर. चला पंचांशी काही चर्चा करू नका. पटकन फास्ट घ्या मित्रांनो. यानंतर जननी कुंबलजा क्रिकेट क्लब खोपड वर्सेस गावदेवी क्रीडामध्ये चालीचा कोण यजमान संघ आपण तयार राहायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. कर्णधार त्यानंतर खोपड संघ आपणही तयार राहायचे टॉस बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅचचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा जयदीप स्वार झालाय गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज सज्ज. पुन्हा व्हाईट. सुरुवातीचे काही चेंडू चांगले हाताळले होते. त्यानंतर मात्र 2 आता चेंडू व्हाईट आले. धावसंख्येत भर होते. धावसंख्येचा फायदा होतोय सालवीकोट संघाला आणि खरोखर धावसंख्या पुढे जाते. 29 वरती जाऊन पोहोचले.
धावसंख्या रोखण्याचं काम करत होता जयदेव, परंतु आता धावा देण्याचं काम करतोय. फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक पाहत राहिला चेंडूकडे, प्रेक्षक म्हणून आला शेवटच्या चेंडूवरती. अगदी लांब लांब वरचा षटकार. ह्या षटकाराने संघाचा धावफलक पुढे निघून जातोय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 35. जिंकण्यासाठी बनवायच्या 36 धावा त्या रायझिंग स्टार संघाला. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाईल. एका बाजूला संघ आहे आई गावदेवी क्रीडा मंडळ चालीचा कोण आहे, जन्नी कुंभजा क्रिकेट खोपड, तसेच प्रवीणजी कळंबे यांचं इथे आगमन झालंय. अंकुशजी सकपाल यांचं इथे आगमन झालंय. अंकुशजी सकपाल याने विशेष सहकारी सुद्धा या स्पर्धेला केलेला आहे. धन्यवाद अंकुश दादा. चला साल्वी कोण आपण क्षेत्ररक्षण सजवा. शेवटच्या चेंडूवरती मित्र षटकार आला. धावसंख्या 13 झाल्या. 13 पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्यामध्ये 9, 13 तब्बल धावा 35 जिंकण्यासाठी बनवायचे त्या 36 धावा बनवायच्या. त्या धावा बनवल्या जातील का? चला टॉस साठी या खोपड आपण आलेत. कर्णधार चालीचा कोण, ज्ञानेश या. संदीप शिंदे साहेब या. संदीपजी शिंदे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला संघ आहे गावदेवी क्रीडा मंडळ चालीचा कोण, एका बाजूला संघ आहे जननी कुंभजा क्रिकेट क्लब खोपड. चला साल्वी कोण आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. आपण पाहतोय 2 वर्षाचा ऋत्विक किरण जेदे हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. क्रिकेटची आवड आहे आणि ऋत्विक 11 या नावाने हा संघ बऱ्याच वेळा खेळलेला आहे. त्याला आपण पाहतोय मैदानामध्ये ऋत्विक किरण जेदे. खोपड संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. हॅलो, खोपड संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलंय गावदेवी क्रीडा मंडळ चालीच्या कोण या संघाला, यजमान संघाला आमंत्रित केलंय खोपड संघाने. चला क्षेत्ररक्षण सजवा साल्वी कोण. 3 ओव्हरची मॅच आहे. धावा बनवायचे त्या 36 धावा बनवायचे. 18 चेंडू 36 धावा. ह्या धावा बनवल्या जातील का, ह्या धावा रोखल्या जातील का, बक्षीस पात्रामधील कोण जाणार, कुठला संघ दाखल होणार या चषक मध्ये, याच्याकडे लक्ष लागले ढवळी विभागाचं. गोलंदाजी मारुती गोलंदाज सज्ज झालाय. ओमकार, अविनाश आणि त्याच्या साथीला राहुल. अविनाश आणि राहुल हे सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय. महत्वाची मॅच आहे. धावा बनवायचे त्या 36, 18 चेंडू 36 धावा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज झालाय ओमकार. पहिला चेंडू घेऊन ओमकार अविनाश साठी. पहिला चेंडू फटका तर सजवलाय. श्रीलंकेला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकाच धावेवरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. श्री गणेश हा केलाय. पहिल्या चेंडू वरती श्री गणेश झाला. एक धाव धावपाल करते ऍड केली राहुल. स्ट्राईकला आपण पाहतोय राहुलला.
चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून, त्याच राहुलला आपण स्ट्राईक वरती पाहतोय. राहुल राहुलच्या बॅट मधून ऑन साइडला आला आला अगदी दणदणी दर्जेदार असा लांब लांबवरचा षटकार. धाव संख्या वेगाने पुढे, धाव संख्या 7. 36 बनवायचे आहेत. 2 चेंडू मध्ये 7 धावा. काय स्वागत केलंय ते गोलंदाज ओमकारचं स्वागत षटकाराने केलं. पहिला चेंडू वरती एक धाव काढून दिली अविनाशने. स्ट्राईकला राहुलला आलं, कारण राहुलच्या बॅट मधून धावा येत आहेत हे ओमकारला माहिती होतं. आणि पॉवर प्लेची पहिली ओव्हर चालू असताना पॉवरफुल फायदा घेतलाय राहुलने. 7 धावा धावफलकावरती. ही ते जशास तसं उत्तर देत आहेत, परंतु कमबॅक केलं गोलंदाजाने. तू शेर है नाही मैं सवा शेर हूं, तशाच तसं उत्तर थांबवलंय. राहुलला मोठ्या फटक्यामध्ये मारण्याचा, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आता फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक त्याच्याकडे पाहत राहिलाय. आला राहुलच्या बॅट मधून अगदी लांब लांबवरचा खणखणी दर्जेदार असा नेत्रदीपक षटकार. ह्या षटकाराने पुन्हा धावसंख्या वेगाने पुढे जाते. धाव म्हणजे षटकारांचीच भाषा बोलतोय. आक्रमक पवित्र धारण केलंय जाधव साहेब, शिंदे साहेब. आपण पाहिलंय की गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगले राहिले आणि एक धाव काढून अविनाशने त्याचं काम केलं. त्याने षटकार मारला, पुन्हा डॉट चेंडूला पुन्हा षटकार. धावसंख्या वेगाने पुढे, धावसंख्या 13 बिनबाद 13. 36 धावा बनवायचे, 13 धावा धावफलकावरती. पुन्हा डॉट चेंडू, जशाच तसं उत्तर देतोय. एक तेरी तर एक मेरी. परंतु षटकाराची भाषा राहुल बोलतोय, तो एकदम आक्रमक पवित्र झालाय, आक्रमक झालाय. कारण मागील मॅच मध्ये पाहिलं होतं तो थोडासा नाराज होऊन माघारी परतवला होता राहुलला, परंतु आता मात्र तो त्याचा खेळ दाखवतोय, आपल्या चाहत्यांना खुश करतोय तो राहुल. परंतु जशाच तसं थांबवण्याचं काम सुद्धा गोलंदाज ओमकार करतोय. पुन्हा ओमकार सज्ज झालाय. पुन्हा चांगला चेंडू, डॉट चेंडू, लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. 2 चेंडू निर्धाव आलेत. काय गोलंदाजी केले. पंचांकडे कुठल्याही प्रकारचे आपण वाद घालायचे नाहीत, कारण पंच जो निर्णय देतील ना मित्रांनो, तो आपल्याला मान्य करावा लागेल. धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती. ओमकारच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, पुन्हा षटकार, पुन्हा लगातार 2 चेंडू डॉट. 13 धावा धावफलकावरती. राहुल गोलंदाजी करत असताना साळवीकोणने सुद्धा 13 धावा बनवल्या होत्या. जसाच तसा सामना चालू आहे. आता धावा बनवायचे, 36 धावा बनवत असताना 13 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉल 23चं समीकरण. गोलंदाज कोण असेल ही ओव्हर महत्वाची असेल. 12 बॉल 23. राहुल आता नॉन स्ट्राईकला असेल, तर 2 आक्रमक पवित्र धारण केलेत. आक्रमक झालाय राहुल. गोलंदाजी मारतोय गोलंदाज मित्रा. संकेत कुठले संकेत देणार, धावा रोखणार, धावा देणार का गडी माघारी पाठवणार. 11 नंबरची जर्सी परिधान करून संकेतला आपण पाहतोय. फटका तर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने करतायत, परंतु नाही. चांगली पैकी झाली, चांगली गेदर केलं चेंडूला. विकी होते, सॉरी आकाश होते. आकाशने चांगलं गेदर केलं. लॉंग ऑन मध्ये तैनात होता आकाश. चेंडू त्याच्याकडे ट्रॅव्हल झाला होता. एकाच धावेवरती समाधान. परंतु अविनाशला माहिती, एक धाव काढली मी समाधान आहे, कारण आक्रमक पवित्र धारण केलं. राहुल आता स्ट्राईकला येतोय. संकेत समोर कडवं आव्हान आहे. संकेतला गोलंदाजी करावी लागेल चांगल्या धाटणीची. संकेत ते काम चोख करणार का. मोठ्या फटक्याने कन्वर्ट करायचा होता. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण झाले साल्विकोण संघाकडून. धावा रोखण्याचं काम करतोय साल्विकोण हा संघ. आपण पाहतोय सुसज्ज असं आहे मैदान आहे. मैदानाच्या चारी बाजूला झाडी आहे, परंतु आपण पाहिलं दिघा ना, दिघा स्टेशनच्या समोरच हे ग्राउंड. म्हणजे तुम्ही ट्रेनने आलात ना, 2 पावलांमध्ये मैदानावरती पोहोचताय. चांगला चेंडू, परंतु पंच दंडित करतायत, वाईट घोषित करतायत.
फाईटने संघाच्या धावसंख्येत भर, परंतु अविनाश राहुल मात्र नॉन स्ट्राईकला आहे की राहुलच्या बॅटवर पण दोन लांबच षटकार पाहिले होते, त्याने आक्रमक पवित्रा धारण केलाय, परंतु तो आता नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी संकेतची राहिले आतापर्यंत, परंतु हा वाईट चेंडू आला त्यानंतर काय संकेत घेऊन येणार, संकेत धावा रोखणार, धावा देणार की काय, पुन्हा गोलंदाजीवर सज्ज झालाय संकेत. लेग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लेग बायची एक धाव धावफलकावरती, एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते, एकीने धावफल पुढे जातोय, परंतु आता पुन्हा राहुल ज्याच्या बॅट मधून आपण दोन षटकार पाहिले होते, तो संघर्ष करतोय विजयासाठी, धडपड करतोय, तोच राहुल. कारण त्याचं कामकाज आपल्या संघासाठी चांगलं ऑलराऊंड भूमिका आहे त्याची. क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी, म्हणजे संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन कामकाज करतोय मैदानामध्ये राहुल. पटकन सजवलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्यालाही चेंडूकडे पात राहावं लागेल. आलाय आलाय राहुल, राहुल याच्या बॅट मधून अगदी अगदी लांब लांब वरचा दणदणीचा षटकार. षटकार आला, ह्या षटकार मी बोललो होतो सुरुवातीला की धावसंख्येचा विचार केला मित्र, सांगतो 23 धावा धावफलकावरती, 23. काय 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले, 23. 36चा पाठलाग करायचा आहे, 23 धावा धावफलकावरती, विजयच्या 13 धावा पाहिजेत विजयासाठी, कारण ह्या 3 धावा आल्या ना, 3 षटकार, तिथेच 18 धावा आल्या, एक वाईट आहे, अजूनही 13 धावांची गरज आहे. पाणी द्या मैदानामध्ये, ऊन खूप आहे, पाणी मात्र कमी पडून देऊ नका. पुन्हा राहुल सज्ज झालाय. गोलंदाजी मारुती, पुन्हा संकेत. एक धाव पूर्ण होते, ही ते चुकी चुकी आणि चुकी मैदानामध्ये धावा कळवा आम्हाला येतोय. लेग बाईचा हा चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर होते, संघाचा धावफलक पुढे जातोय, चुकी केली मैदानामध्ये. 27 वरती 36चा पाठलाग करायचा आहे, 27 धावा धावफलकावरती. दुसरीवर प्रगतीपथावर 9 धावांची अजूनही गरज आहे. राहुल मात्र आक्रमक पवित्रा, राहुल आपल्या संघासाठी झुंज देतोय, संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय आपण. आता मात्र दबाव दबाव, प्रेशर प्रेशर मध्ये आलाय राहुल. वाईट चेंडू, धावसंख्येत भर होते, एक एक धाव पुढे जाते, संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होणार पाहतोय. विजयाचं माप जड झालंय ते खांडच्या बाजूने. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होत नाही आहे. एकच धाव, एकच मिनिट. पंच 1 मिनिट या इकडे.
29 धावा धावफलकावरती, 36 धावा बनवायच्या आहेत. 29 धावा धावफलकावरती, अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मारुती, गोलंदाजाचं नाव सांगा. अनिकेत. 6 बॉल 7 धावा, 6 बॉल 7 धावा. ह्या धावा रोखल्या जातील का? इथून पुढे कमबॅक करेल का साल्विकोन संघ? जानता राजा स्पोर्ट क्लब अनिकेतच्या खांद्यावरती संपूर्ण संघाचे राहुल आहे स्ट्राईकला. जो आक्रमक पवित्र धारण केलेला राहुलला आपण पाहतोय. 6 बॉल 7 ती गरज. 7 बॉल 7, 6 बॉल 7. काहीसं अवघड आहे, काहीसं सोपं आहे. शतरक्षण सजवलं जातंय, राहुल साठी जाळं विणलं जातंय. गोलंदाज आहे अनिकेत. अनिकेतच्या हातामध्ये 6 चेंडू आहेत, परंतु राहुल मात्र आक्रमक पवित्र आहे. कारण त्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिले होते. चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून झालेलं आहे आजच्या दिवसभरामध्ये. तो राहुल स्ट्राईकला आहे, त्याच्या समोर गोलंदाजी करायची अनिकेतला. 6 बॉल 7 ची गरज आहे. 7 धावा बनवायच्या आहेत. रायझिंग स्टार खांडस संघाला ह्या धावा रोखायच्या आहेत. फटका तर सजवलाय, आलाय पहिल्या चेंडूवरती. अगदी 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 लांब लांब वरचा संघर्षमय करणारा षटकार. या 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 35 वरती. 35. खरंच राहुलचे 3 षटकार. जर आतापर्यंत धावच्या धावसंख्येचा विचार केला तर धावचा धावसंख्या 4था षटकार आलाय. 26 वरती वैयक्तिक खेळतोय राहुल. एकटा लढला, एकटा भिडला मात्र. आणि इथे एक धाव काढून विजयी होतोय. लेगबायची धाव आणि विजय होतोय रायझिंग स्टार खांडस हा संघ. बक्षीस पात्र मध्ये पहिला संघ जो कोण असेल तो रायझिंग स्टार खांडस. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी जन्नी कुंबलजा क्रिकेट खोपड वर्सेस गावदेवी क्रीडा मंडळ